आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. आतापर्यंत उच्च न्यायालयाचे जे आदेश आलेले आहेत ते तातडीची अंमलबजावणी करा. TDPचे मुंबईची शिक्षण विभागाकडे मागणी 19 जून 2026. पाहूया काय काय न्यायालयाचे प्रलंबित प्रश्न आहे, पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न, न्यायालयीन आदेश आणि शासनाच्या निर्देशनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी TDP टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट मुंबई यांनी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी याबाबत शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित प्राधिकरणे तसेच शासनाकडे निवेदन सादर करून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. जनार्दन जंगले यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल तसेच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी वेळोवेळी स्पष्ट निर्देश दिले आहे की मात्र अनेक प्रकरणांमध्ये या आदेशाची आणि निर्देशाची अपेक्षित पातळीवर अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षक भरती आणि चौकशी प्रकरणावर भर. संघटनेने आपल्या निवेदनात विशेषतः शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख केला आहे. अनेक उमेदवाराची प्रकरणे विविध स्तरावर प्रलंबित असून त्यावर न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करणे आवश्यक आहे. याशिवाय विविध शैक्षणिक संस्थांशी संबंधित चौकशी प्रकरणेही अनेक वर्षापासून रखडली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. जंगले यांनी सांगितले की चौकशी प्रकरणामध्ये पारदर्शकता राखून वस्तुनिष्ठ पद्धतीने निर्णय घेणे गरजेचे आहे. दोषी आढळल्यावर कारवाई आणि निर्दोष व्यक्तींना न्याय देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि पेन्शन लाभाचा प्रश्न. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन लाभ, सेवाविषयक दावे आणि इतर आर्थिक प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. अनेक निवृत्त कर्मचारी न्यायासाठी शासन कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन प्रकरणाचा जलद निपटारा करावा अशी मागणी करण्यात आली. संघटनेच्या मते न्यायालयीन आदेश आणि शासन निर्णयाची वेळेत अंमलबजावणी आणि झाली तर अनेक शिक्षक, कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांना दिलासा मिळू शकतो. तसेच प्रशासनावरील विश्वासही अधिक दृढ होईल. तक्रारीबाबत कायदेशीर पर्यायाचा विचार. दरम्यान TDPचे संस्थापक तात्यासाहेब सुळे यांच्या 112व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष सभेत संघटनेच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, सदस्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावरील पुढील कारवाई यावर विचारविनिमय झाला. सभेमध्ये संबंधित तक्रारी आणि प्रकरणाबाबत आवश्यकतेनुसार कायदेशीर पर्यायाचा अवलंब करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. न्यायालयीन आदेशाचे पालन न झाल्यास किंवा प्रकरणामध्ये आवश्यक विलंब झाल्यास संघटना पुढील कायदेशीर पावले उचलण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. शिक्षण क्षेत्राला न्याय देण्याची अपेक्षा. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण होत असल्याचे संघटनेचे मत आहे. यामुळे उच्च न्यायालय आणि शिक्षण विभाग आणि शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून संबंधितांना न्याय मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे TDP मुंबईने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रलंबित प्रकरणाची नियमानुसार चौकशी पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा. तसेच प्रशासनाने सकारात्मक आणि उत्तरदायी भूमिका घेत शिक्षण व्यवस्थेतील अडथळे दूर करावेत अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.